दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। चांदवड शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे, धुळीचे वाढते साम्राज्य आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 5 जूनला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विघ्नहर्ता गणपती मंदिर मार्गावरील खड्ड्यात बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत शहरातील शिवाजी महाराज चौक, सार्वजनिक वाचनालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, विघ्नहर्ता गणपती मंदिर, मर्चंट कॉलनी, होळकर शाळा, सोमवार हट्टी परिसरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। रस्त्यांवरील खड्डे, उघडे दगड आणि धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून अपघातांच्या घटनाही वाढत असल्याचा आरोप करण्यात आलाय। रस्ता, त्यानंतर सार्वजनिक वाचनालय रस्ता व होळकर शाळेचा रस्ता, या रस्त्याची अतिशय दयनीय आणि दुरावस्था झालेली आहे। चांदवड शहरामध्ये नागरिकांना चांगला रस्ता नाही, रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचं साम्राज्य वाढलेले आहे। रस्त्यावर मोठमोठे रस्त्यावर दगड येत आहे। ड्रेनेजचं काम झालं असल्यामुळे इथं रस्त्यावर मोठमोठे ढापे आहे, दगडावरती आलेले। इथल्या नागरिकांना चालायला चांगला रस्ता नसल्यामुळे अतिशय संकटजनक गोष्ट घडलेली आहे। तर लवकर ह्या नगर परिषदेने लवकरात लवकर तात्काळ इथे चांगल्यातला चांगला नवीन रस्ता बांधून देण्यात यावे। तसे जर झाले तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। नगर परिषदेकडून तात्काळ नवीन रस्त्यांची कामं सुरू न झाल्यास नगर परिषदेसमोर आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजाभाऊ अहिरे यांनी दिलाय। यावेळी शिवसैनिक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी जुबेर शेख, ओझर।